मार्कंडेय समस्या पर्व भाग 37. मार्कंडेय पुढे सांगतात की तो कल्की सगळ्या वाईट लोकांचा नाश करतो आणि त्यानंतर एक अश्वयज्ञ करतो. त्यानंतर तो पृथ्वी ब्राह्मणांना दान करील. लोक त्यांनी दाखवलेल्या मार्गाने त्यांचं जीवन जगू लागतील. सगळेच वाईट लोक नष्ट केलेले असल्यामुळे समाजात शांतता समृद्धी ही वाढायला लागेल. कल्की सगळ्या देशातून त्या वाईट प्रवृत्तींचा नाश करत राहील. कल्की अंगावर हरणाच्या कातड्याचं वस्त्र नेसून एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात तलवार अशा अभिनिवेशाने तो सगळा देश फिरेल आणि दुष्कृत्यांचा पुरता विमोड करेल. त्याची स्तुती ब्राह्मण करत असतील. त्यांनी मारलेले वाईट लोक जोरजोराने किंचाळत ओरडत आपल्या आईबापांना हाका मारताना दिसतील. अशा रीतीने सगळं पाप नाहीसं झाल्यावर कृतयुगाची पहाट सुरू होईल. माणसं त्यांच्या जबाबदाऱ्या समजून वागू लागतील. त्यांची आध्यात्मिक कर्तव्य ते यथास्थितपणे पार पाडू लागतील. शिस्त लोकात दिसायला लागेल. त्यांच्या वागण्यात मर्यादा आढळून येईल. कल्की गुरुकुल स्थापन करील आणि त्यातून ब्राह्मणी ज्ञानाचा प्रचार केला जाईल. त्यामुळे देवळं आणि त्यासमोर तळी तयार केली जातील असं सगळीकडे झालेलं दिसेल. यज्ञाची कर्मकांड पुन्हा आचरणात येतील. खरे तत्वनिष्ठ सत्वशील व्रतस्थ ब्राह्मण सगळीकडे आढळायला लागतील. मुनींचे आश्रम दिसायला लागतील जिथे आधी गुंडांचे अड्डे होते. लोक सच्चाईने आपलं आचरण ठेवू लागतील. पेरलेली बियाणं चांगली उगवतील आणि शेतीचं उत्पन्न सुधारेल. दानधर्म सुरू होतील. राजे प्रामाणिकपणे राज्यकारभार पाहायला लागतील. वैश्य प्रामाणिकपणे त्यांची शेती आणि व्यापार करायला लागतील. ब्राह्मण त्यांची 6 कर्तव्य म्हणजे ज्ञानप्राप्ती, शिकवणं, यज्ञ करणं, दुसऱ्यांच्याकडून यज्ञ करवून घेणं म्हणजेच पौरोहित्य, दान करणं, भेटी स्वीकारणं अगदी प्रामाणिकपणे करतील. क्षत्रिय त्यांच्या धाडसाने आणि हिंमतीने दुष्टांचं नियंत्रण करतील. शूद्र द्विजांची सेवा करतील. अशा प्रकारे नवीन व्यवस्था प्रस्थापित केल्यानंतर तो कल्की अरण्यात निघून जाईल. अरे युधिष्ठिरा, अशा प्रकारे कृतयुगाची सुरुवात होईल. त्यानंतर दिलेल्या क्रमाने त्रेता आणि नंतर द्वापार युगाचं असेल. हे मला वायुदेवाने सांगितलं, जे त्याच्या नावाने असलेल्या पुराणात सुद्धा आहे. त्या पुराणाला सगळे ऋषी फार मानतात. मी अमर असल्यामुळे त्यांचा प्रत्यय मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे. मी जे जाणतो आणि जे मी पाहिलं आहे तेच मी तुला सांगितलं आहे. अरे पंडुपुत्रांनो, आता मी तुमचे धर्माच्या बाबतीत जे प्रश्न असतील त्यांचं निराकरण करणार आहे. ते नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही नेहमी सद्गुणांची बाजू घेऊन जगलं पाहिजे. जो चांगल्या प्रवृत्ती स्वतः जोपासतो आणि इतरांनासुद्धा तसं करण्यास सांगतो त्याचं कल्याणच होतं. अरे निष्पाप राजांनो, मी जे शुभलक्षणी बोलणार आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधीही ब्राह्मणांचा ज्ञानीजनांचा उपमर्द करू नका. कारण जर तो खरा ब्राह्मण असेल तर त्याच्या क्रोधाने तुमचं फार नुकसान होऊ शकतं. वैशंपायन नंतर सांगतायत, ते मार्कंडेयाचं ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्यांना प्रश्न विचारतो. अहो मुनी, आता मला सांगा, जेव्हा मला माझ्या प्रजेचं संरक्षण करायचं असतं तेव्हा मी कसं वागलं पाहिजे, म्हणजे मी माझ्या वर्णाच्या कर्तव्यापासून हटलेला नसेल? मार्कंडेय सांगतायत, तू नेहमीच तुझ्या प्रजेशी आत्मीयतेनेच वागलं पाहिजे. जसा एक प्रेमळ पिता त्याच्या अपत्याशी वागेल. कोणाचाही द्वेष न करता तू तुझे निर्णय घेशील. जसे ब्रह्माशी सगळ्या चराचरांचं नातं असतं तसंच ते त्या राजाच्या नरेशाशी सुद्धा असतं. कारण त्या राज्यासाठी तो त्या ब्रह्माचा प्रतिनिधी असतो. म्हणून कोणावरही अन्याय होणार नाही ही तुझी प्रथम जबाबदारी असेल. नेहमीच हितकारक बोलशील, करशील. प्रत्येक निर्णय घेताना ब्रह्माची साक्ष आहे हे लक्षात ठेवून तू ते घेशील. पापाचरण जरी मोहक असलं तरी ते अंती दुःखदायकच आहे ह्याचं भान ठेवून किमान पापाचरण करावंस. असं सांगण्याचं कारण असं आहे राजा, क्षत्रियांना त्यांची कर्तव्य करताना काही पापाचरण करणं अनिवार्य असतं.
तो धोका ब्राह्मणांना नसतो, म्हणून एक क्षत्रिय म्हणून आपली कर्तव्य पार पाडणं एका ब्राह्मणापेक्षा जास्त अवघड असतं. म्हणून खरा व्रतस्थ क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा जास्त श्रेष्ठ असतो. तू पितरांची आणि इष्टदेवतांची नियमितपणे पूजा अर्चना करत असशील. तसं करण्यामुळे जर काही अनिवार्य पापकर्म त्यांच्या हातून झालं असेल तर त्याचं स्वर्गस्थ पितर आणि दैवत त्याला सावरून घेतात. त्याशिवाय सत्पात्र दान करून तू तुझ्या पापापासून मुक्तीही प्राप्त करू शकतोस. चांगल्या कर्माने अनवधानाने म्हणजे मुद्दाम ठरवून नाही घडलेल्या पापकर्माचं निराकरण होत असतं. गरिबांना अन्नदान, मुक्या जीवांना आश्रय अशी विविध कामं करून तू ते साध्य करू शकतोस. परंतु जे पाप तुझ्याकडून बुद्ध्या म्हणजे जाणून बुजून झालेलं असेल त्याचं निराकरण अशा कृत्यांनी होत नाही, हे सुद्धा चांगलंच ध्यानात असू दे. तशा पापांसाठी तुला तपस्या, व्रतस्थता, सत्वशीलता अशा जीवन जगण्याने मुक्ती कदाचित मिळू शकते. म्हणून जाणून बुजून पापकर्म करणं शहाण्या माणसाने टाळणंच श्रेयस्कर असतं. आत्मप्रौढी, त्यातून उत्पन्न होणारा उर्मटपणा आणि त्यातून जे वागणं होतं ते पापकारकच असतं. म्हणून ते दोष तुम्हाला आणि तुमच्यात उत्पन्न होणार नाहीत असंच पाहावं. सगळं जग जिंकणं ही तुझी जबाबदारी आहे असं समजून तुम्ही कामं केलीत तर स्वर्गाचे द्वार तुम्हाला उघडेल यात शंकाच नाही. तिथे कायम तुम्ही सुखात राहाल. अशा प्रकारे राजाने त्याचं वर्तन ठेवलं पाहिजे. आज ज्या दुर्दैवी अवस्थेत तुम्ही आहात त्याचा फार विचार करू नका. हा काळ तुमच्या सोशिकतेच्या परीक्षेचाच आहे असं समजून त्यातून तुम्ही बाहेर पडा. राजा सहनशील आणि शांत प्रवृत्तीचाच असावा लागतो. ते तू ह्यामधूनच सिद्ध करणार आहेस. काळ तुमची परीक्षा घेत आहे. जो त्यातून यशस्वी होऊन येतो त्याचं भवितव्य थोरच असतं. प्रत्येकाला अशा परीक्षांना सामोरं जावंच लागतं आणि म्हणून त्याचा त्रास करून घेणं अज्ञानीपणाचं लक्षण समजलं जातं. तुम्ही कितीही महान असलात तरी काळ तुमच्यापेक्षा जास्त प्रबळ असतो हे समजून राहा. काळ सर्वांचीच परीक्षा घेत असतो. त्यातून कोणाचीही सुटका होत नाही. अशा परीक्षेतून यशस्वीरित्या बाहेर येणं भूषणावह असतं आणि त्याकरता शांत चित्त, मर्यादा, संयम हे गुण तुमच्यात असावे लागतील. अरे राजांनो, मी जे हे सांगितलं आहे त्यावर आता तुम्ही विचार करा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपण उच्च कुळात जन्मलेला आहात, त्याला शोभेल असंच वागा. युधिष्ठिर त्यानंतर म्हणतो, अहो मुनीश्वर, आपल्या आज्ञेचं पालन मी आणि माझे बंधू प्रामाणिकपणे करतील असं मी आपल्याला आश्वासन देत आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर माझ्यामध्ये लोभ, मोह, वासना, दुराभिमान असे कोणतेही दोष नाही आहेत. तुमच्या आज्ञेचं पालन करणं मला फार सोपं आहे. वैशंपायन म्हणतात, प्रज्ञावंत मार्कंडेयांचं ऐकल्यानंतर तिथे ऐकणारे पांडवांसह सगळेच श्रोतृगण आनंदाने प्रफुल्लित झाले. त्याचप्रमाणे मुनींनी जे युगांबद्दल सांगितलं ते ऐकून ते सगळे सुज्ञ जन खूप आश्चर्य व्यक्त करत होते. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 37वा भाग इथे संपलेला आहे. मार्कंडेय समस्या पर्व भाग 38. जनमेजय वैशंपायन ऋषींना विचारतो, ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व मार्कंडेयांच्या तोंडून पांडवांच्या निमित्ताने आपण मला सांगितलं ते चांगलंच ध्यानात आलेलं आहे. तसंच जर आणखीन काही असेल तर ते सुद्धा मार्कंडेयांच्याच मुखातून मला ऐकायचं आहे. तरी आता ते मला कृपा करून सांगा. त्यावर वैशंपायन सांगायला लागतात की मार्कंडेय पुढे सांगतायत की एकेकाळी एक राजा होऊन गेला. त्याचं नाव होतं परीक्षित. त्याचं अर्धराज्य अयोध्येत होतं. तो इक्ष्वाकू घराण्यातील होता. तो एकदा मृगया करण्यासाठी अरण्यात गेला होता. त्याने एक हरिण हेरलं आणि त्याचा तो त्याच्या घोड्यावरून पाठलाग करून लागला. ते हरिण त्यांना खूप आतमध्ये त्या अरण्यात मनुष्यवस्तीपासून दूर घेऊन गेलं. तिथे जात असताना तो आणि त्याचा घोडा दोघेही थकून गेले. तिथे त्याला भर वनात एक सुंदरसं सरोवर दिसतं. ते दोघेही त्या सरोवरात स्नान करतात आणि तहानही भागवतात.
घोड्याला तो तेथील कमळाचं देठ आणि गवत खाण्यास देतो. आपला थकवा दूर काढण्यासाठी तो राजा त्या तलावाच्या एका बाजूला आराम करण्यासाठी बसतो. त्याला एक सुमधुर गाणं ऐकू यायला लागतं. त्याला समजत नाही की ज्या परिसरात कुणीही नाही, मग हे मधुर स्वर कुणाचे असू शकतील. तो आजूबाजूला त्याची नजर फिरवतो, तेव्हा त्याला एक रूपगर्विता तिथे दिसते. ती तिथल्या जंगली वनस्पतींची फुलं जमा करीत होती. फिरत फिरत ती मुलगी त्याच्याजवळ येऊन पोचते. तिला पाहून तो राजा परीक्षित तिला विचारतो, अहो सुंदरी, तू कोण आहेस? तू कोणाची आहेस? ती मुलगी त्याला सांगते, मी कुमारिका आहे. त्यावर राजा तिला विचारतो, तू माझी होशील का? ती मुलगी त्याला सांगते, जर मला पाण्यापासून दूर ठेवण्याचं वचन तू देऊ शकत असशील तर मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे, नाही तर नाही. राजा ती अट मान्य करतो आणि तिच्याशी लग्न करतो आणि तिथेच राहायला लागतो. थोड्या काळानंतर त्याचं सैन्य त्याला शोधत शोधत तिथे येतं. राजाला भेटतं. राजा परीक्षित त्याच्या सुस्वरूप पत्नीला घेऊन रथात चढतो आणि राजधानीकडे रवाना होतो. तिथे तो तिच्याबरोबर राहायला लागतो. परीक्षित राजा तिच्यात एवढा गुंतून जातो की राज्यकारभाराकडे त्याचं दुर्लक्ष होतं. त्याचे मंत्री काळजीत पडतात. त्यांना काय करावं ते काही समजत नाही. ते राजमहालातील इतर दास्यांना विचारतात, काय मामला काय आहे? त्या सांगतात, राजा त्या नवीन राणीबरोबर असतो आणि त्या बायका मंत्र्यांना सांगतात की त्या राणीला पाण्याचं भय वाटतं, म्हणून तिला पाण्यापासून दूर ठेवण्याच्या सूचना राजाने दिलेल्या आहेत. हे ऐकल्यावर ते मंत्री एक कृत्रिम तलाव तयार करतात. त्या तलावावर मोत्यांच्या जाळीचा गालिचा अंथरतात. सभोवार सुंदर फुलं असलेले वृक्ष लावतात. तो परिसर इतका सुशोभित करतात की त्यात राजाला राहण्याची व्यवस्थाही ते करतात. त्यानंतर तो मंत्री राजाला भेटून सांगतो, तिथे एक सुंदर वन आहे, तिथे पाणी नाही आहे, तरी तुम्ही तुमच्या नव्या राणीला घेऊन तिथे राहू शकाल. तिथे भटकत असताना त्याला तहान लागते. त्याला आणि त्याच्या राणीला एक माधवी जातीच्या फुलांची वेल दिसते. ती त्याची फुलं काढण्यासाठी वेलीजवळ जाते. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना एक पाण्याचा तलाव दिसतो आणि त्याबरोबर ती मुलगी त्या पाण्यात पडते. राजा परीक्षित तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु त्याला ती काही आढळत नाही. राजा तो तलाव उपसण्याचा हुकूम देतो आणि जेव्हा तो तलाव रिकामा होतो तेव्हा त्यांना तिथे एक बेडकीण तळाला बसलेली तो पाहतो. त्याला वाटतं की त्या बेडकिणीने त्याची पत्नी खाऊन टाकली. त्यामुळे राजा सगळ्या बेडकांवर रागावतो. तो इतका रागवतो की सगळे बेडूक ठार मारण्याचा तो आदेश देतो. राजा असा हुकूम काढतो की जर कोणाला त्याची भेट घ्यायची असेल तर त्या इसमाने 3 मारलेले बेडूक दाखवावे लागतील. त्यामुळे त्याच्या राज्यातील बेडक्यांची मोठी हत्या सुरू होते. तसं झाल्यामुळे बेडकांचा राजा आयू परीक्षिताला संन्याशाच्या रूपात भेटतो आणि सांगतो की हे त्यांनी बंद करावं. राजा त्याचा बेडकांवर का राग आहे त्याचं कारण सांगतो. ते ऐकल्यानंतर बेडकांचा राजा त्याला सांगतो की ज्या मुलीशी त्यांनी लग्न केलेलं आहे ती त्याची मुलगी आहे. ती मायावी विद्येत प्रवीण आहे. बेडकांचा राजा नंतर हेही सांगतो की त्याच्या मुलीने बऱ्याच मानवी राजांना अशा रीतीने फसवलेलं आहे. तिचं नाव आहे सुशोभना आणि बेडकांच्या राजाचं नाव आहे आयू. तो आयू बेडकांचा राजा त्याला सांगतो की हे नाहक पाप तो करत आहे ते त्यांनी थांबवावं. शांत होऊन नेमकं काय झालं आहे ते समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. सगळ्या बेडकांचा नाश करण्याचा आततायीपणा करणं त्यांनी थांबवावं. राजा त्याला सांगतो, ती कशीही असली तरी ती मला पाहिजे आणि त्याप्रमाणे ती त्याला परत मिळावी असं तो आयूला सांगतो. त्यानंतर आयू त्याला सुशोभना मानवी रूपात देतो. तिला आयू सांगतो, हो, तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करत आहे, तरी त्याला तू फसवू नकोस. आयू आपल्या कन्याला सांगतो की तू बऱ्याच राजांना फसवलेला आहेस, म्हणून तुझ्या पोटी जे जन्मतील ते ब्राह्मणांचा उपमर्द करतील. आणि त्यानंतर तो निघून जातो. तिला मिळवल्यावर परीक्षित राजा मोठे पराक्रम करत सगळं जग जिंकतो. त्याला सुशोभनापासून 3 मुलं होतात.
त्यांची नावं साल, दाल आणि वाल. कालांतराने रिवाजानुसार परीक्षित राजा संन्यासाश्रमात जातो तेव्हा मोठा मुलगा साल याला गादीवर बसवतो. साल एकदा मृगया करण्यासाठी वनात जातो. एका हरणाच्या पाठी त्याचा रथ पाठलाग करत असतो, परंतु त्याला तो हरिण काही मिळत नाही. साल त्याच्या सारथ्याला विचारतो की या हरणाला पकडण्यासाठी आपले घोडे कमी पडतात. त्यावर सारथी सालला सांगतो त्यासाठी वामदेवाचे घोडे पाहिजेत. त्यावर साल राजा त्याला विचारतो, वामदेवांच्या घोड्यांबद्दल मला सगळं सांग, नाही तर मी तुला मारून टाकीन. असं बोलण्याचं कारण सारथी प्रथम राजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. असं करण्याचं कारण सारथी वामदेवाच्या शापाला घाबरत असतो. शेवटी राजाला तो सारथी वामदेवाच्या घोड्यांची माहिती सांगतो की ते घोडे मनाच्या वेगाने पळतात. ते ऐकल्यानंतर राजा साल त्याला आज्ञा करतो की ताबडतोब वामदेवांच्या आश्रमाकडे जावं. तिथे पोचल्यावर राजा साल त्या ऋषीला सांगतो, अहो पवित्र ब्राह्मणा, मला एका चपळ हरणाचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी मला आपला घोडा मिळाला तर बरं होईल. वामदेव त्याला सांगतो की त्याचं काम झाल्यानंतर त्याचा घोडा राजाने परत केला पाहिजे. राजा त्या अटीवर ते 2 घोडे सालला देतो, परंतु त्याचं काम झाल्यानंतर तो ती 2 घोड्यांची जोडी वामदेवाला परत करत नाही. साल त्याच्या सारथ्याला म्हणतो, असे घोडे राजाच्याच कडे असले पाहिजेत. त्या ऋषींकडे त्याचं काय काम आहे? ते हरिण पकडल्यानंतर राजा त्या 2 घोड्यांसह आपल्या राजधानीकडे थेट जातो. राजा पोटात पाप असल्यामुळे ते घोडे त्याच्या वाड्याच्या आतल्या कक्षात लपवून ठेवतो. वामदेव विचार करतो, राजा तरुण आहे, चांगली घोड्यांची जोडी मिळाली आहे म्हणून त्याची बुद्धी फिरली असावी. त्याला राजाच्या पोरकटपणाची कीव येते आणि तो त्याचा शिष्य अत्रेय ह्याला बोलवतो. त्याला सांगतो 1 महिन्यानंतर त्या राजाकडे जाऊन आपल्या घोड्यांची जोडी घेऊन ये. राजाने ती घोड्यांची जोडी परत केलीच पाहिजे. अत्रेय सालकडे जातो आणि त्याच्या गुरूंचा आदेश सांगतो. राजा त्याला सांगतो, ब्राह्मणाला अशा घोड्यांची काय गरज आहे? अत्रेय घोड्यांशिवाय आश्रमात परत येतो. ते पाहिल्यावर ऋषी वामदेवाला फार राग येतो. वामदेव स्वतःच रागाच्या भरात सालकडे जातो. राजा त्यालासुद्धा दाद देत नाही. ते पाहून वामदेव त्याला त्यांनी दिलेल्या वराची आठवण करून देतो. त्याला वामदेव सांगतो, जेव्हा ब्राह्मणांची क्षत्रिय अवज्ञा करतात तेव्हा वरुण देवाची फास त्याला लागतो. त्याचीसुद्धा आठवण तो करून देतो. ते ऐकल्यानंतर तो उर्मट राजा त्याला उत्तर देतो, हे 2 उत्तम बैल आहेत. ते बलवान आणि आज्ञाधारकसुद्धा आहेत. ते तुम्ही त्या घोड्यांच्या बदल्यात घेऊन जा. ते तुमच्या जास्त उपयोगाचे आहेत. वेदाज्ञेनुसार सुद्धा ते उचितच आहेत. वामदेव त्याला सांगतो, वेदाच्या गोष्टी नंतरच्या काळातील असतील. आत्ता ह्या काळात जे उचित आहे ते करावं. वामदेव त्याला सांगतो, मला प्रवास करण्यासाठी माझे घोडे पाहिजेत, शेतीसाठी नाही. त्यावर राजा उर्मटपणे त्याला सांगतोय, मग हे 2 गाढवं आहेत ते न्या, कारण ते तुम्हाला जास्त शोभतील. नाही तर 4 घोडे देतो जे तुमच्यासाठी चांगले असतील. परंतु मी कुठल्याही परिस्थितीत हे 2 घोडे तुम्हाला देणार नाही, कारण असे घोडे फक्त राजाकडेच चांगले दिसतात. ते ऐकल्यानंतर वामदेव त्या उद्धट सालला ऐकवतो की जर माझी तपस्या श्रेष्ठ असेल तर 4 राक्षस येऊन तुला ठार मारतील. ते तुझ्या शरीराचे 4 तुकडे करून टाकतील. ते ऐकल्यावर राजासुद्धा एकेरीला येतो आणि वामदेवाला म्हणतो, जर तू एक ब्राह्मण असून मला ठार मारण्याच्या गोष्टी करतोस तर मी राजा आहे. माझ्या एका आज्ञेने मी तुला आणि तुझ्या शिष्याला जमिनीवर झोपवून तलवारीने मारू शकतो, हे सुद्धा तू लक्षात ठेव. वामदेव राजाला पुन्हा त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून देतो, पण व्यर्थच. तो राजाला ऐकवतो की राजा जर त्याने दिलेला शब्द पाळत नसेल आणि त्याऐवजी लोकांना जर लुबाडत असेल तर त्या राजाला जगण्याचा अधिकार नसतो. तू तर दिलेला शब्द पाळत नाही आहेस म्हणून तुला मी शिक्षा करणार आहे. तू मला आणि माझ्या शिष्यांना शिक्षा करण्याची गोष्ट करत आहेस. तुला माहीत आहे
ब्राह्मणाला कोणीही मनुष्य मारू शकत नाही. त्याला विचारांनी किंवा शब्दाने किंवा कृतीने कोणीही इजा करू शकत नाही. जो असं करण्याचा प्रयत्न करतो तोच नाश पावतो. एवढं बोलल्यानंतर मार्कंडेय पुढे सांगतायत की वामदेवानी असं बोलल्यानंतर तिथे 4 राक्षस उत्पन्न होतात. त्यांचं रूप भयंकरच होतं. त्यांच्या हातात घाबरवणारी हत्यारं होती. ते साल राजाला मारण्यासाठी पुढे सरसावतात. त्यावेळी साल ओरडून म्हणतो, जर मी इक्ष्वाकू घराण्याचा राजा माझ्या प्रजेची चांगली सेवा केली असेल, जर माझे भाऊ दाल आणि वाल आणि माझ्या राज्यातील वैश्यांवर मी कधीही अन्याय केला नसेल, तर माझे संरक्षण पितर करतील, परंतु मी ते घोडे तुला देणार नाही. तो ते बोलत असतानाच ते राक्षस त्याला मारून टाकतात. त्याचा मृत्यू झाल्यामुळे इक्ष्वाकू लोक त्याचा धाकटा भाऊ दाल ह्याला गादीवर बसवतात. ते झाल्यानंतर वामदेव त्या नव्या राजाला भेटतो आणि पुन्हा त्याचे घोडे मागतो. वामदेव त्याला सांगतो, जर तू निष्पाप असतील तर माझे घोडे मला परत करशील. दाल त्याच्या मोठ्या भावासारखाच अविवेकी असतो. तो वामदेवांची मागणी ऐकताच क्रोधित होतो आणि त्याच्या सारथ्याला आज्ञा करतो की त्याने चांगले 2 धारदार बाण आणून द्यावे. त्या बाणांनी वामदेवाला जखमी करून तो जमिनीवर पडावा आणि नंतर कुत्री त्याला पाडून खातील असं तो ठरवतो. ते समजल्यानंतर वामदेव त्याला ताकीद देतो, अरे राजा, मला माहीत आहे की तुला एक लहान मुलगा आहे. त्याचं नाव आहे सेनाजीत. तो तुला तुझ्या पत्नीपासून झालेला आहे. जर तू माझ्याशी काहीही करण्याचा प्रयत्न करशील तर त्याऐवजी तुझा मुलगाच इथे माझ्या जागी पडलेला तू पाहशील. मार्कंडेय पुढे सांगतात, दालने मारलेला बाण वामदेवाला न लागता आतमध्ये त्याच्या मुलाला लागतो. त्यामुळे क्रुद्ध झालेला दाल ओरडून म्हणतो, मी आता या ब्राह्मणाचा नाशच करून टाकतो. तो आणखीन बाण फेकणार असतो तेव्हा वामदेव त्याला पुन्हा ताकीद देतो, जे बाण तू माझ्यावर फेकणार आहेस ते तू फेकू शकणार नाहीस. ते ऐकल्यावर राजा ओरडून बोलतो, अहो इक्ष्वाकू जमातीच्या लोकांनो, पहा मी बाण कसा मारतो. जर ह्या बाणाने तो ब्राह्मण मारला गेला नाही तर त्याचं आयुष्य मोठं आहे हे मी मान्य करीन आणि त्याची इच्छा पूर्ण करीन. त्यावर वामदेव त्याला सांगतो, तुझ्या बाणाने तू तुझ्या बायकोचा वध आत्ता करणार आहेस. ब्राह्मणाचा वध करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अशीच शिक्षा होणार. हे ऐकल्यावर दालची बायको पुढे येते आणि म्हणते, अहो मुनी, माझा नवरा नीच स्वभावाचा आहे. त्याचा सुधारण्याचं काम मी करत आहे गेली कित्येक दिवस. यापुढे मी ब्राह्मणांची नित्य सेवा करण्याचं आपल्याला आश्वासन देते. तसे करून मी पवित्र स्वर्गात जागा मिळवू इच्छिते. असं राणीचं बोलणं ऐकल्यानंतर शांत झालेले वामदेव तिला म्हणतात, अहो सुंदरी, तू तुझ्या पतीला वाचवलं आहेस तुझ्या या अशा बोलण्याने. तुला कोणता आशीर्वाद मी द्यावा ते सांग. जे पाहिजे ते तू माग. ती वामदेवाला हात जोडून मागणं मागते. माझ्या नवऱ्याला त्याच्या पापापासून मुक्ती मिळावी आणि त्याचा मेलेला पुत्र पुन्हा जिवंत व्हावा. त्याच्या इक्ष्वाकू घराण्याचा उत्कर्ष व्हावा. मार्कंडेय पुढे सांगतायत, ते राणीचं बोलणं ऐकल्यावर तिला तथास्तु असा तो आशीर्वाद देतो. ते पाहिल्यावर आपली चूक लक्षात आल्यामुळे दाल खजील होतो आणि वामदेवाला त्याचे 2 घोडे परत करतो. त्यांच्या पाया पडतो आणि क्षमा मागतो. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 38वा भाग इथे संपलेला आहे. मार्कंडेय समस्या पर्व भाग 39वा. वैशंपायन ऋषी सांगतायत, त्यानंतर तिथे असलेले ऋषी, ब्राह्मण आणि पांडव मार्कंडेयांना विचारतात, आम्हाला सांगा ऋषी, वकाच्या दीर्घ आयुष्यामागील रहस्य काय आहे. त्यावर मार्कंडेय म्हणतात, वक राजर्षी होते. त्यांच्या दीर्घ आयुष्याबाबत कोणीही विचारणा करणं अप्रस्तुतच आहे. असं त्यांचं बोलणं ऐकल्यावर असमाधानी युधिष्ठिर आणि त्याचे सगळे बंधू त्यांना विनम्रपणे पुन्हा विचारतात, आम्ही ऐकतो की वक आणि दल्व्य हे दोघेही अमर ऋषी इंद्राचे चांगले स्नेही होते. आम्हाला कृपा करून सांगा, अहो ऋषीवर्य, त्या दोस्तीचं कारण काय आणि त्याचा इतिहास काय आहे. ते कसे भेटले वगैरे सगळी माहिती आम्हाला ऐकायची आहे. त्यात आनंद आणि दुःख असं दोन्ही आहेत असंही आम्ही ऐकून होतो. म्हणून आता आम्हाला कुतूहल आहे. थोडक्यात तो सगळा वृत्तांत आम्हाला ऐकायचा आहे.
आता मार्कंडेय सांगायला लागतात, फार प्राचीन काळातलं हे घडलेलं आहे. त्यात देव आणि असुरांचा युद्धाचा संबंध होता. त्यात जे युद्ध झालं त्यात दानव हारले आणि इंद्र स्वर्गाचा राजा झाला. इंद्र सत्तेवर आल्यामुळे पर्जन्यमान सुधारलं. कृषीचा विकास चांगला झाला. सर्व लोक सुखी झाले होते. देवांचा विश्वास नैतिक मूल्यांवर असल्यामुळे न्याय आणि शांती यांचं राज्य आलं होतं. जे अशा नैतिक मूल्यांवर श्रद्धा ठेवून होते ते सुखी झाले. दानवराजा वला याचा वध करणारा शक्र त्यामुळे आनंदी झाला होता. तो शतयज्ञी इंद्र त्याच्या ऐरावतावर विराजमान होता. त्याच्या समाधानी प्रजेकडे तो पाहत होता. त्याची नजर तिथे वस्ती करणाऱ्या ऋषींच्या आश्रमाकडे जाते. तिथून वाहणाऱ्या पवित्र नद्या तो पाहतो. समृद्ध नगरं आणि सुखात असलेली खेडी गावं तो पाहत असतो. त्याशिवाय इतर राजे जे प्रजेच्या भल्यासाठी पुण्यमार्गाने काम करत होते त्यांचंही कार्य पाहत असतो. त्याच्या राज्यातील तळी, तलाव, टाक्या, विहिरी पाण्याने भरलेल्या होत्या. म्हणजेच कशाचीही कमतरता म्हणून नव्हती. त्याची प्रजा आपापल्या कामात वाकबदार होती. त्यांची कामं मोठ्या हुशारीने करत होती. ब्राह्मण त्यांची कर्तव्य प्रामाणिकपणे करत होते. अशा प्रकारे सगळं पाहत पाहत तो शतयज्ञी पृथ्वीवर पाहणी करण्यासाठी उतरतो. पृथ्वीवर आल्यावर तो पवित्र आश्रमांच्याकडे जातो जिथे भरपूर पशु पक्षी आनंदाने बागडत होते. ते आश्रम समुद्रांच्या किनाऱ्यांवर होते. पूर्वेकडील वनात घनदाट वनश्री आहे अशा पवित्र जागी तो जातो. तिथे एका आश्रमात तो इंद्र वक ऋषींना बसलेला दिसतो. ऋषी वकसुद्धा त्या देवांच्या राजाला म्हणजेच इंद्राला येताना पाहतात आणि आनंदी होतात. वक ऋषी इंद्राला पाय धुण्यासाठी पाणी देऊन त्याचं स्वागत करतात. त्यानंतर त्याला आसनावर बसण्याची विनंती करतात. पिण्यासाठी पाणी देतात म्हणजेच अर्घ्य देतात. खाण्यासाठी फळं दिली जातात. आशीर्वाद देण्याची क्षमता असलेला वलाचा वध करणारा शतयज्ञी जो चिरंजीव आहे वक ऋषीला विचारतो, आपण शेकडो वर्ष जिवंत आहात, मला सांगा अमर असणाऱ्यांचं दुःख कोणतं असतं? मार्कंडेय सांगतायत. ते ऐकून वक त्याला उत्तर देतो, अयोग्य लोकांबरोबर राहावं लागणं, प्रिय लोकांची ताटातूट होणं, पापी लोकांच्या बरोबर राहावं लागणं अशी दुःख पृथ्वीवरील अमर लोकांना सहन करावी लागतात. त्याशिवाय आपले आप्त आपल्यासमोर मरणं, दुसऱ्यांवर विसंबून राहावं लागणं, नवीन पिढीबरोबर जुळवून घेण्यातील अडचणी असे प्रश्न अमर माणसाला सोडवावे लागतात. निर्धन अवस्थेत राहावं लागणं, ज्यामुळे प्रसंगी अवमान सहन करावा लागणं, ज्यांना प्रिय समजलो त्यांनी आपल्याला सोडावं, ज्यांना कुलीनता नाही त्यांना ती मिळणं, ज्याचा आहे त्यांच्यापासून हिरावली जाणं असे अनुभव त्याला सहन करावे लागतात. ते सगळं तुझ्या डोळ्यासमोर आहे. तू पाहत आहेस कसं कसं दुःखाचे प्रसंग देवांनी, राक्षसांनी, असुरांनी, गंधर्वांनी, नागांनी अनुभवले ते तू सगळं जाणत आहेसच. वाईट लोकांबरोबर राहावं लागणं, धनवंतांकडून अपमान होणं यापेक्षा जास्त दुःखदायक काय असतं? अशी असंख्य उदाहरणं तू नित्य पाहत आहेस. मूर्ख, पापी, मत्रमजेत असतात आणि एकनिष्ठ, तत्वनिष्ठ, विद्वान, पुण्यवंत दुःखात पडलेली कितीतरी उदाहरणं तुला सांगू. अमर लोकांना मर्त्य लोकांचे हाल, त्यांचे आजार पाहावे लागतात. त्यामुळे ते दुःखी होतात. भरपूर दुःख अशा अमर लोकांना भोगावं लागतं. ते ऐकल्यावर तो देवांचा राजा शक्र पुन्हा विचारतो, आता मला सांगा अहो मुनिवर, अमर लोकांच्या जीवनातील सुखाच्या गोष्टी कोणत्या? वक सांगायला लागतो, विकृत माणसांची साथ नाही अशा परिस्थिती जेव्हा तो स्वतःसाठी पोटापुरतं शाकाहारी जेवण शिजवतो तेव्हा त्याला परमसुख मिळतं. जेव्हा तो फक्त एकटाच असतो तेव्हा तो जास्त सुखात असतो. एकटेपणात जे सुख आहे ते इतर कशातही नसतं. स्वावलंबित्व माणसाला सुख देतं, ते इतर कशानेही प्राप्त होत नाही. दुसऱ्यांनी दिलेलं खाणं कितीही चांगलं असलं तरी ते दुःखदायकच असू शकतं. जो दुसऱ्याच्या घरात फुक्कटचं खाणं खातो त्याचा धिक्कार असो. असं म्हणण्याचं कारण आपण आपल्याला दिलेलं खाणं प्रथम
पितरांना अर्पण करतो आणि मग ते खातो. त्यांचा प्रसाद म्हणून ही आपली परंपरा आहे. त्यात जे खाणं दुसऱ्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते पितरांना आपण देऊ शकत नाही, कारण ते खाणं पितर स्वीकारत नाहीत म्हणून ते निषिद्ध असतं. यजमानाने, पाहुणे, नोकर आपल्यावर अवलंबून असलेले असे सगळं खाऊन जे उरेल ते ब्राह्मणांनी खायचं असतं. सर्व संतुष्ट झाले हे पाहूनच त्याने आपलं जेवणात खायचं असतं. हा नियम घरातील गृहिणीला सुद्धा लागू असतो. तसं न करता सर्वांच्या आधी खाणं निषिद्धच असतं. सर्वांचं समाधान केल्यानंतर खाणारा ब्राह्मण 1000 गायी दान केल्याचं पुण्य मिळवत असतो. तसंच व्रतस्थ राहून जो ब्राह्मण तसा राहतो त्याची त्याने केलेली सगळी पापं धुतली जातात. असं व्रतस्थ जीवन जगणाऱ्या ब्राह्मणांच्या हातचं पाणी घेतल्याने सुद्धा त्याचं पाप धुतलं जातं. अशा रीतीने विविध विषयांवर गप्पा मारून इंद्र स्वर्गात निघून जातो. आणि अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 39वा भाग इथे संपलेला आहे.